कधी कधी निवडणूक मतपेटीत जिंकली जात नाही, ती बंद दाराआडच्या राजकीय समीकरणामध्ये ठरते। आणि सध्या कोल्हापूरच्या राजकारणात असा एक प्रश्न घुमतोय, गोकुळची निवडणूक खरंच होणार की बिनविरोधी समझोत्याच्या टेबलावर तिचा निकाल आधीच लिहिला जाणार। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। गोकुळ दूध संघाची निवडणूक म्हणजे केवळ एका दूध संघाची निवडणूक नाही, तर ती कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणाच्या ताकदीची लिटमस टेस्ट मानली जाते। त्यामुळे यंदाची निवडणूक आणखी महत्त्वाची ठरली आहे। एकीकडे महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकाच झेंड्याखाली उभे आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही समविचारी आघाडीच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मात्र अचानक चर्चेत आलेला विषय म्हणजे गोकुळ बिनविरोध होणार का? जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केलेले वक्तव्य या चर्चेला खतपाणी घालणारं ठरलंय। वाढीव 4 जागा सतेज पाटील यांनी दिल्या तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते असा दावा त्यांनी केला। पण प्रश्न असा आहे की एवढं सोपं आहे का हे गणित? कारण गोकुळच्या राजकारणात जागांचं गणित हे फक्त आकड्यांवर चालत नाही, ते प्रतिष्ठा, वर्चस्व आणि भविष्यातील राजकीय समीकरणावरही ठरत असते। याच दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीकडे तब्बल 1968 ठराव असल्याचा दावा केला। मात्र प्रत्यक्षात 1658 ठराव दाखल झाल्याने नव्या चर्चांना तोंड फुटलंय। नेमके ठराव किती, उर्वरित कुठे, आकड्यांमध्ये तफावत का, या प्रश्नामुळे महायुतीतच अस्वस्थता वाढली आहे। कारण जागा वाटपाचा फॉर्म्युला हा ठरावाच्या संख्येवर ठरणारा असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। राष्ट्रवादी स्वतःला मोठा भाऊ म्हणून सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे, तर भाजप आणि शिवसेना ही मोठ्या संख्येने ठराव असल्याचा दावा करत आहे। म्हणजेच विरोधकांशी लढण्याआधी महायुतीतच वर्चस्वाची स्पर्धा सुरू असल्याचं चित्र सध्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे। दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी दूध उत्पादकांना एकजुटीने राहण्याचं आवाहन करत गोकुळ ही केवळ संस्था नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ असल्याचं सांगितले। यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, गोकुळची निवडणूक बिनविरोध करायची असेल तर तिची किल्ली अजूनही सतेज पाटील यांच्या हातात आहे। त्यांच्या भूमिकेशिवाय बिनविरोधचा फॉर्म्युला पूर्ण होणं जवळपास अशक्य मानलं जात आहे। तसेच अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतरच राजकीय पत्ते पूर्णपणे उघडले जाणार आहेत। तोपर्यंत प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवेल, प्रत्येक नेता आपला आकडा सांगेल आणि प्रत्येक ठरावामागे राजकीय संदेश दडलेला असेल। गोकुळच्या रणांगणात सध्या मतांची लढाई नाही, तर वर्चस्व, प्रतिष्ठा आणि भविष्यातील राजकीय नेतृत्वाची चुरस सुरू आहे। निवडणूक बिनविरोध होईल की थेट मैदानात उतरेल याचा निर्णय मतदारांपेक्षा आधी नेत्यांच्या राजकीय गणितावर होणार आहे। आणि म्हणूनच गोकुळची ही निवडणूक केवळ दूध संघाची नाही, तर कोल्हापूरच्या राजकीय भवितव्याची सेमीफायनल ठरणार आहे। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।